मित्रांनो, तुम्हाला आज मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एकदा कृष्णदेव आणि द्रौपदी माता दोघं असे सहज बसलेले असतात, गप्पा मारत असतात छानपैकी. इकडच्या तिकडच्या खूप गप्पा होतात त्यांच्यावर मध्ये. आणि मग द्रौपदी माता कृष्णाला विचारते, हे देवा, मी तुला एक प्रश्न विचारू का? म्हणजे खूप दिवस तो प्रश्न ना माझ्या मनात आहे आणि मला आतून पोखरतो आहे आणि मला त्याचं तुझ्याकडूनच उत्तर हवंय, कारण त्या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त तूच देऊ शकतोस, बाकी कोणी देऊ शकत नाही. तर कृष्णदेव म्हणतात, तुला मला प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर हे विचारायची गरज आहे का? तू तर माझी बहीण आहेस आणि माझी खूप लाडकी बहीण आहेस, तर तू मला प्रश्न डायरेक्ट विचार ना. म्हणजे एवढी फॉर्मॅलिटीज करतेस का असं. तर ती विचारते, हे कृष्णदेवा, जेव्हा माझं वस्त्रहरण होत होतं, जेव्हा माझं चीरहरण होत होतं, तेव्हा मला तुझी आठवण आली, खूप आठवण आली. कारण जेव्हा सगळ्यांनी हात टेकले, सगळे असफल झाले, किंवा जेव्हा कुणाचंच काही चालत नाही, तेव्हा तू देवाचा अंश आहेस किंवा देवाचा अवतार आहे हे मला चांगलं माहितीये, आणि माझा भाऊ माझ्या रक्षणासाठी लगेच येणार हेही माहितीये. मग तू इतका वेळ का घालवलास? जर तुला सगळं माहिती असतं किंवा जर तुला सगळ्याचा अंदाज होता, तर तू त्या राज्यसभेत का नाही आलास? तू का नाही हे सगळं होण्यापासून वाचवलंस? तर कृष्णदेव तिला उत्तर देतात की तू माझी बहीण आहेस. तुझ्यावरती अशी वेळ आलेली असताना मला तुला असं बघत राहायची इच्छा होईल का? भाऊ आहे ना मी तुझा. पण तू मला बोलवलंसच नाहीस. जर तू मला हाकच नाही मारलीस तर मी कसं काय येणार? जेव्हा तू मला हाक मारलीस, जेव्हा तू माझ्याकडे मदत मागितलीस, तेव्हा त्या क्षणी मी तुझ्यासाठी धावत आलो. ही भावना आहे. कृष्ण आणि द्रौपदीमध्ये झालेला हा संवाद आहे, आणि हा संवाद आजही तसाच लागू होतो. प्रत्येक माणसावरती हा रूल्स लागू होतो. म्हणून जेव्हा जेव्हा संकटात पडाल, अडचणी येतील, प्रॉब्लेम्स येतील, तेव्हा परमेश्वराला हाक मारा, युनिव्हर्सला हाक मारा, त्याच्यासमोर बोला, सांगा त्याला की मला असा असा प्रॉब्लेम आला आहे किंवा अशा अशा अडचणीत मी सापडलो आहे आणि मला प्लीज हेल्प कर, मला मदत कर. आणि बघा, मग तुम्ही जेव्हा अशी मदत युनिव्हर्सकडे मागता, तेव्हा तुम्हाला अलगदपणे त्या अडचणीतून दूर केलं जातं. पण त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मदत मागायची गरज आहे. तुम्हाला अनेकांना माहिती नसेल की आपले स्पिरिट्स गाईड्स आपल्याबरोबर कायम असतात. त्याचप्रमाणे आपले गुरु सुद्धा आपल्याबरोबर कायम असतात. आपले गार्डियन एंजल्स आपल्याबरोबर असतात. आणि जेव्हा तुम्ही अशी हेल्प त्यांच्याकडे मागता, तेव्हा त्यांना ती हेल्प तुम्हाला करावी लागते, आणि ते खूप चांगल्या मनाने तुम्हाला ती मदत करतात. म्हणून जेव्हा जेव्हा अशा प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही अडकता आणि हतबल होता, असं वाटतं की संपलं सगळं, आता आपल्या हातात काहीच नाहीये, तेव्हा एकदा फक्त अशी हेल्प मागून बघा. युनिव्हर्स तुम्हाला मदत करायला कायम तयार असतो.